प्रसाद लाड साहेब हे संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहे आणि त्यांनी आता एक प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की मला 2 ते 3 लोकांचे फोन आले आणि हल्ला करू असं म्हटलं गेलं. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. हल्ला करू, हॉटेलमध्ये घुसू, घाणेरड्या शिव्या मला दिलेल्या आहे. नाही, त्याबद्दल नाही मला माहिती. आता तुमच्याकडूनच मी ऐकतो. आल्याच्या नंतर आम्ही या विषयावर त्यांच्याशी चर्चा करतो. कोण आहेत काय आहेत आपल्याला काय माहीत नाही, पण असं कोणी कोणाला धमक्या द्यायची गरज नाही आहे. आपल्यामध्ये क्षमता आहे, पण आता ते नेमक्या दिल्यात कुणी, ते कोण आहेत, कोणाचे का त्यांचं वैयक्तिक राजकीय काही आहे का आपण आपण त्या विषयावर माहितीच नसल्यावर कसं बोलायचं. आल्याच्यानंतर मी त्यांच्याशी सविस्तर त्या विषयावर बोलतो. ज्यांनी हे केलेलं आहे त्या मराठा बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलिसांना माझी विनंती आहे की त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करू नये. आता मला ते मॅटर समजू दे, कोण आहे काय आहे कशामुळे दिलं आहे. त्यांचं जर म्हणणं असेल कारवाई करू नये तर चांगलं आहे. उलट मोठे मन दाखवलं त्यांनी समाजाच्या लेकराविषयी. परंतु अशी पण माहिती मला की त्यांनी पण अर्ज पण दिलेले. जणू तेच मीडियात त्या दिवशी बोलत होते की मला धमक्या दिल्यात आणि देवेंद्र भारती साहेबांना मी अर्ज दिलेत. म्हणजे एकीकडून असं पण माया पण समाजावरती दाखवत आहेत आणि एकीकडून गुन्हा पण दाखल करण्याची प्रक्रिया करतायत असं पण एकूण दिसतंय. परंतु ते कोणी दिली का दिली, माझं तर सरळ म्हणणं असतं आपण शांततेचं आपलं आंदोलन आहे. प्रत्येक वेळेस मी शांततेतच सांगतो. माझ्या बांधवांना सगळ्याला सांगितलेलं की आपल्यात खूप क्षमता आहे, आपण न मिळणारं आरक्षण खेचून आणू शकतो. इतकी क्षमता आणि इतकी ताकद मराठा समाजात आहे, असं कोणी करू नये. पण आता कोण आहेत समोरचे हे पण माहीत नाही. एखाद्या वेळेस लय अवघड असते राजकारणातसुद्धा एखाद्या वेळेस माणसं असं काही करताय. परंतु कोणी बांधव असतील तर एखाद्या दिवस रागापोटी जरी बोलले असली की त्यांना वाईटही वाटलं असेल की समाजाचं नुकसान होतं आहे, असंही कोणी असू शकतं. त्यांची जर भावना समाजाविषयी काही बोलण्याची झाली असेल तर एखाद्या दिवस नेत्यांनी बी मोठं मन दाखवायचं असतं. आपलंच पोरग आहे, पण करणाऱ्याने सुद्धा हे करू नये कारण याचं समर्थन होणार नाही. आजच्या चर्चेमध्ये सकारात्मक तोडगा निघेल काय वाटतं तुम्हाला नेमका? आता बोलायच्या अगोदर काहीच सांगता येणार नाही दादा. काय भूमिका आहे काय म्हणलेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलेले. कारण तेच बोलले होते की मी मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय, त्यांच्या मर्जीशिवाय मी कुठं जाऊ शकत नाही आहे. मग आता त्यांची काय चर्चा झाली आणि ते काय मराठा समाजाला न्याय देतात. पण एक मात्र मी आणखीन वारंवार तेच शब्द सांगतो की एक आशा पल्लवी झाल्यात त्यांच्याकडून, 100% त्यांच्याकडून आशा पल्लवी झाल्यात की तो माणूस समाजाच्या हितासाठी सरकारच्या अंगावरती पण जाऊ शकतो. समाजाच्या न्यायासाठी कुठलीही भूमिका टोकाची ते घेऊ शकतात. कारण त्यांचा तो शब्द आम्ही खूप मराठा समाजांनी मनावर घेतला आहे की माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे असं ते म्हणले. मग समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी त्यांची धावापळ झाली म्हणून काय फरक पडला, करावं त्यांनी धावापळ हे म्हणणं आहे आमचं. मुंबई आंतरवाली सारखं ते पुणे मुंबई पिक्चर आहे तसं का चला ना सारखं सुरू करावं आणि घ्यावत खस्ता खावात त्यांनी. म्हणजे मी तळतळीनं पोटतिडकीनं बोलतो, त्यांनी खस्ता खावात आता याच्यात आणि समाजाच्या लेकराला न्याय मिळवून द्यावा. यायला खुश आहे आम्ही, काय करायचं आंदोलन करून तरी. प्रसाद लाड यांच्यावर जो हल्ल्याचा प्रकार झाला त्यानंतर हल्ला करण्याचा जो धमकीचा जो प्रयत्न झाला त्यानंतर प्रसाद लाड यांच्याशी प्रसाद लाड यांच्याशी काही तुमची चर्चा झाली का? ते येणार असं काही? नाही येतील हल्ले. हे बघा, हे जीवनात अशा गोष्टी राजकारणात समाजकारणात ह्या सुरू असतात. का आता कोणी मला ना बघू द्याच. कारण काय वेळेस काय होतं ते काय वेळेस आता बोलायला नाही पाहिजे, काय वेळेस लय अवघड असतं. त्यांच्यात बी असू शकतं, काही असं पण असू शकतं किंवा जाणून बुजून कोणी केलं असेल. तर आमची इच्छा आहे मराठा समाजाला कुठंतरी गालबोट लागल, डाग लागल असं वागू नये समोरच्याने, ही माझी इच्छा आहे. आपल्या बांधवांनी 2.5-3 वर्षात शांततेत आंदोलनं केलेली आहेत आणि तुम्हाला ह्या भूमिका जायची गरजच नाही आहे. कारण ते काही बोलले पण नाही ना. ते जर बोलले असते तर ठीक होतं की ते असं करू तसं करू म्हणतायत. ते काय बोललेच नाही तर तुम्ही कसं काय म्हणताय हा सुद्धा प्रश्न आहे ना. कोण धमकी देणार आहे किंवा कोण आहे काय काहीच माहीत नाही मला नाव. परत ते नाव आल्यावर त्यांनी असं राहतं की चळवळीतच 6 कोटी मराठा आहे, परंतु डोक्यातले विचार कोणचे काय माहीत नाही. पण हल्ल्याचं किंवा धमकीचं समर्थन होऊ शकत नाही आणि त्यांनी जर आता मोठं मन दाखवलं समाजासाठी तर चांगली पण गोष्ट नाही ती पण. पाटील तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देत ते आले, काय कैफियत मांडणार? तुम्ही म्हणला आणि ते आले असं झालं? नाही ते म्हणले, मी नाही बोललो. मी आत्तापर्यंत कधी बोलवत नाही आहे कोणाला.
कारण ते मंत्री नाही आहेत किंवा ते कुठल्याच पदावरती मुख्य सरकारच्या नाही आहेत, तरी पण आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला आहे की माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होतं आहे, मलासुद्धा त्या समाजाची माया आहे, मी सुद्धा त्याच मराठ्यांचा आहे. आणि या शब्दावरती आम्ही लईच अपेक्षा ठेवली. आती बघूयात, लढतील, करतील, होईल. अपेक्षा आम्हाला की ते करतील. आम्हाला तरी आंदोलन करून काय करायचं. आता समजा बोलवलं नसतं तर बांधव राज्यात मी असेच गैरसमज आणि त्यांनी संभ्रम पसरलेला असता की आम्ही येतो म्हणतो तरी बोलवलं नाही, त्यांना राजकारणच करायचं आहे, टंट करायचे, आमका करायचं आहे. दिली धुरा तुमच्या हातावरती, लाडसाहेबांच्या खांद्यावरती धुरा दिली. आता याच्यापेक्षा काय मराठ्यांनी मोठं मन करायचं सांगा तुम्हीच. पाटील, तुम्ही म्हणतायत की मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ येत आहे. प्रसाद लाड असं म्हणलेत की मुख्यमंत्री शिष्टमंडळ वगैरे नाही, मी वैयक्तिक भेटीसाठी त्यांच्या आलो असं त्यांचं म्हणणं आहे. आता मुख्य हा बघ, मी माया मनचं काही बोलत नाही. तेच म्हणले काढून बघा बाईट, तुम्ही तुमच्या सगळ्याकडे बाईट झाल्यात त्यांच्या. मी मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय, त्यांच्या मर्जीशिवाय मी कुठेही जाऊ शकत नाही. मी त्यांच्याशी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल. मग जो माणूस आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आला ते मुख्यमंत्री शिष्टमंडळ नाही म्हणायचं तर कोणाचं म्हणायचं सांगा भाऊ तुम्हीच. आता तुम्ही हा बघ, तुम्ही सगळं उकळून पेलेलं आहे भाऊ राज्य. हां, तुम्ही काय सोपे नाही तर सगळे पत्रकार. तुम्ही आता चांगल्याला मुंडीवर टाकेले. काय होतो त्याचा अर्थ आम्हाला गरीब माणसाला समजून सांगावं, गरीब मराठ्याला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तेव्हा चालेल. आणि त्याला काय होतं, एकाच असू नाही दोघाच असू. मुख्यमंत्र्याचा माणूस आला म्हणजे मुख्यमंत्र्याचं शिष्टमंडळ झालं. आणि काय भ्यायचं आहे, आपली जर मुख्यमंत्र्यावर इतकी माया आहे, मराठ्यावर इतकी माया आहे तर काय भ्यायचं. हो, मुख्यमंत्र्याचं शिष्टमंडळ काय त्यात वाईट आहे. बरं नाही तर नाही, हां कॅन्सल, काय त्याला एवढं. तुमचं म्हणणं आहे बोल नाही, मुख्यमंत्र्याचं नाही, कॅन्सल, द्या आरक्षण, जाऊ द्या. पण ते त्यांच्या मुख्यमंत्री अत्यंत जवळचे आहेत, अनेक वेळा ते त्यांची बाजू घेताना दिसतात. ही कैफियत मांडणारच नाहीत का त्यांचं, असं थोडंच आहे. एक लक्षात घ्या, आपण ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, मुख्यमंत्र्यांची बाजू घेतली त्यांनी, हे पण खरं आहे. पण मराठ्यांची सुद्धा यावेळेस घेतली ना, म्हणून तर आम्ही विश्वास ठेवला आहे. या आतापर्यंत लाड आणि तुमच्यात शाब्दिक वाद होत होते, मात्र आता नाही, समाजाच्या विरुद्ध बोलत होते ते. शाब्दिक वार म्हणजे त्याच्या त्यांच्यामध्ये काही दुश्मनी नव्हती. ते काय माया बिल्डिंग शेजारी त्यांनी बिल्डिंग बांधली किंवा त्यांच्या बिल्डिंग शेजारी मी बांधली असं नाही. ते बिल्डर आहेत म्हणून त्यांचं एखादं टेंडर घेऊन पळवलो आहे असं बी काही नाही आहे. असं थोडंच काही आहे. ते समाजाच्या विरुद्ध बोलले, आज ते समाजाच्या बाजूनं बोलले. समाजाच्या बाजून बोललं, मला समाजाच्या लेकराचं कल्याण करायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे मलाही माझ्या समाजाच्या जातीच्या लेकराचं कल्याण करायचं आहे. येतो मी मुख्यमंत्र्याला विचारून. या दादा, तुमच्यासोबतच्या लोकांचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप बावस्कर महाराजांनी केला होता. कसल्याचे प्रश्न विचारत जाऊ नका भाऊ. तुम्ही लय मोठाले चॅनलवाले बांधव आहेत, काय चौकशा व्हायच्या तेव्हा द्या, काय करायचं ते करू द्या. कुणी चौकशा लावा ना. अरे असे जातवान आहेत आपल्या संग, निष्कलंक. हां, आता ते सगळ्यातच श्रीमंत आहेत. कोणत्या जातीत श्रीमंत लोक नाहीत. आंदोलनाच्या संघ श्रीमंत लोक हिंडले म्हणून असं काय का, उलट मोठे पण म्हणावं लागतं त्याला. श्रीमंत लोक, श्रीमंत मराठे गरीब मराठ्यांच्या मदतीला यायला लागले. ही का चूक आहे, ही का चूक आहे. गरीब मराठ्यांच्या मदतीला श्रीमंत मराठ्यांनी येऊ नये म्हणून यांच्या प्रॉपर्टीत किंवा त्यांचे ते पहिले श्रीमंत आहेत. असे का तुमच्यासारखे आहेत का. तुमच्या आव्हानानंतर, आंदोलनाचं जे तुम्ही आव्हान केलं होतं त्यानंतर असं कुठंतरी वाटतंय का की मुख्यमंत्री तुमच्या मागण्या संदर्भात सकारात्मक आहे आणि त्यामुळे लाड यांना इथं पाठवलं जातं. होऊ शकतं. बोलण्याची आत्मीयता जी लाडभूंच्या मनात आहे त्यावरून वाटतं आहे मराठ्यांचा एकही प्रश्न राहणार नाही आहे, एक पण. आणि 100% ते येतील. कारण ती बोलण्याचा त्यांचा ओघ आणि ती आत्मविश्वास इतका होता. मीच आंदोलनात बसतो जर मुख्यमंत्र्यांनी नाही केलं तर. विश्वास नाही पटणार तर काय होणार भाऊ, कोणाला नाही पटणार. अहो, मराठा समाज उद्या बोलला असता सरळ तो माणूस जाहीरपणानं म्हणतोय जर मुख्यमंत्र्यांनी मागण्या 100% मंजूर नाही केल्या तर मी आंदोलनात बसतो. मराठी मला म्हणले असते ना, का सोपविलं नाही तुम्ही त्यांच्यावर. म्हणले असते की नसते भाऊ, नसता यांनी सगळा संभ्रम निर्माण केला असता. आम्ही म्हणलो 100% मुख्यमंत्री मागण्या मान्य करतील, लाडभाऊच म्हणले असते. जरांगे पाटलांनी आम्हाला बोलवलं नाही, आम्ही तर एवढं म्हणलो होतो मुख्यमंत्र्यांनी नाही केलं, आंदोलनात येऊन बसतो आम्ही आंतरवालीत. मग मी का संधी देऊ नये त्यांना. दिली संधी, करा गरीबाच्या लेकराचं कल्याण, काय वाईट आहे. मात्र आता या तुमच्या भेटीवर काही ओबीसी नेत्यांनी आरोप करतायत की प्रसाद लाड यांच्याकडे कुठलेही संविधानिक पद नाही आहे.
ह्या भेटीला अर्थ नाहीये म्हणून. ते कोणावर जुळले नाही सांगा बरं तुम्ही. तुमच्यासारखे आले तरी ते मध्ये कमजत होती तिथं बातम्या घ्यायला, मग घेतो तो आता काय तुमच्या बुम घेऊन पळावं मागून तुमच्या नुसते सारखेच. त्यांचं काय नवीन आहे का काय का हे दिसले पाहिजे फक्त, असं आहे ते. तारफडा मरफडा त्यांचं तेवढ्यासाठी मराठ्यावर अन्याय झाला पाहिजे आणि मराठाच संपला पाहिजे, एवढ्याचसाठी त्यांची तारफड मरफड चालू आहे. सो जातीसाठी लढावं, तिथं नाव कमावं, त्या लेकरांचं दुःख जाणून घ्यावा आपल्या जातीच्या. इकडं मराठ्याचं प्रसाद लाड आहे का आणि काय आहे का, ते प्रसाद लाड काय असू दे. हां ते काय ग्रामपंचायत सदस्य नाही, हां काय म्हणून तू आम्हाला बोलायचं, तुला काय करायचं, आम्ही आमचं बघू ना, आम्ही आमचं बघू ना, आम्ही आमचे मराठी बघू, आम्ही आमचे बघू, तुला काय हे नाही. नाही प्रसाद लाड नाही ना मंत्री, नाही हां काय ते काहीच नाही, माणूस आहे बोलला आम्ही काय करा, तो गांड दुखती, तुला काय करायचं, तुला काय करायचं, आम्ही आमचे कुणी बोलू ना, तू बघ ना तिकडं किती सोप. हे बघा का काय जाळावं काय नाही, नुसत्या अपेक्षा आहेत. येणे तुकडा फेकावं त्याने तुकडा फेकावं, त्या अपेक्षावरती समाज कधीच मोठा होत नाही भाऊ. तुमचा समाज कडवट आणि कट्टर आहे. त्यांच्या लेकरावरती वाईट वेळ आली आज, वाईट. त्यांच्यासाठी झटा. इकडं कुठं मराठ्याच्या याचिका दाखल करायला निघाली, आरक्षण द्यायला लागले, पडे चाळी, कुणी भेटायला चाललं कम चालले, परत रस्त्यातच बसते, जाता जाता आम्हाला भेटून जा, बळच बळच. अरे मंत्र्यांनी त्यांनी मनाने यावं तुमच्याकडं, तुम्ही बसलात चला जाऊया, वाटत बस दे. आणि मग आता ते नाही का नवरदेव इशी दाढी लावून खेळी दे हळकुंड आम्हाला, हे कामाचे असले आंदोलन कसं होय. चलो जय हिंद, पाटील एक जय शिवराय. हां परभणीमध्ये आता सध्या इंधन टंचाई जाणवते सगळीकडे. परभणीमध्ये शेतकऱ्यांना डिझेल देण्यासाठी 7 बाऱ्याची आट घातली आहे का पंप चालकांनी, समोर आले. 7 बारा दाखायचं. हां ते टोळीतला काय लाभार्थी टोळीतलाच असतं तुमका बहुतेक. पण मोदी साहेबाच्या आव्हानाला सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे, कारण शेतं पडक पडे तरी चालतील, काय अडचण काय, शेतं पडक पडे तरी चालतील, पण पेरण्या करू नये. त्यांनी नांगरटीसुद्धा करू नये शेतकऱ्यांनी. का कशा नांगरटी करायचं, नांगरटी लई केले तर शेतं पिकते ना, मग सुखी राहील ना शेतकरी, सुखी तर राहायला नाही पाहिजे. त्यामुळे आता ट्रॅक्टर कुठे रानात, आणि ट्रॅक्टरचा मालक रानावाला मालक कुठे पेट्रोल पंपावर कॅन्ड घेऊन, आणि ट्रॅक्टर इकडंच. ही परिस्थिती आली. उद्या दवाखान्यात कोणाचं दुखायला लागलं काय करायचं, कुणाचं दुःख होतंय, सुख आहे, कुणी वाढतंय, काय होतंय, कसं जायचं, कसं जायचं. आता अवघड आहे. यांनी यांच्या सोयीनुसार वागायला सुरू केले, यांच्या सोयीनुसार. म्हणजे जवळ निवडणुका होत्या तवर दनादन गाड्या पळल्या. आता बी कोणची कोण निवडणूक लावली जणू या 17 का काय विधान परिषदेच्या, आत्ता पण निवडणुका लावल्यात. आता जमतं यांना पेट्रोल पण मिळतं नाही. पण ते अवघड आहे. मोदी साहेबाचं आव्हान अवघड आहे. त्यांनी लवकर मार्ग काढला पाहिजे, नसता अवघड आहे. लोकांच्या लय अडचणी होणार आहेत. आता ॲडमिशनला जायचं लोकांना, पोरांच्या जूनमध्ये खतं आणायचे, बियाणं आणायचे. आता शेतीची मशागत करायची. आता जर मशागत नाही केली ना तर गवत उगणार त्याच्यात. आणि सरकारनंच सांगितलं आहे प्रगतशील शेती करा, यंत्रसामग्रींचा उपयोग करा, असं सांगितलं आहे. भातावरती तुंप खाल्ल्यासारखं यंत्रसामग्री घ्या. लोकांनी बैल गाड्या ऐकल्या, ट्रॅक्टर आणलं ते बेंडकीसारखं एवढंच होते. तो कशात पळत आहे, कोपऱ्यात पळत आहे, कापऱ्यात पळत आहे, त्याला बी डिझेल लागत आहे. कोणाचं ऐकून केलं आहे प्रगती शेती, सरकारचं ऐकून. आता ट्रॅक्टर बंद झालं, बैल नाही गाडी नाही, बैल असते तर आवतो तरी आणले असते. म्हणजे इतका देवारा करून ठेवला आहे मोदी साहेबांनी. पण मी तर मोदी साहेबाच्या आव्हानाला प्रतिसाद दिलाय. तेल सुद्धा लावत नाही मी डोक्याला त्यांच्यामुळे. ते तेल वाचव म्हणलं तेलच न लावायचं, तुम्ही लावू नका कुणी, ते इंधन वाचा, तेल वाचा म्हणते. पाटील एक शेवटचा प्रश्न, बारसकरांनी तुमचे जे सहकारी संजय कटारे यांच्यासह जाऊ द्या, धन्यवाद. असल्याला नका मोजी जो ईडी चौकशी करण्याची काय तुला काय करायचं, तू काय उपटीत बस आमची.